राज्यात पेटलेल्या शेतकरी संपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज होते आहे। पण या बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारली आहे। परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या निवासस्थानी सेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक सुरू आहे। दरम्यान कॅबिनेटच्या बैठकीआधी सर्व शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र भेट घेतली। या बैठकीनंतर हे सर्व मंत्री कॅबिनेटच्या बैठकीला येतील अशी अपेक्षा होती, पण तसं झालेलं नाही। सध्या फक्त भाजपच्या मंत्र्यांच्या उपस्थितीतच कॅबिनेटची बैठक होती आहे। आजच्या बैठकीत 31 ऑक्टोबरच्या आत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्राथमिक आराखडा मांडला जाण्याची शक्यता आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या सोबत आहेत। दीपक, शिवसेना आणि भाजपमधली दरी वाढत चालल्याचं दिसतंय, काय घडतंय आज कॅबिनेट बैठकीबाबत? अमोल, शिवसेना शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर रस्त्यावर जसे आक्रमक होते तसे आता मंत्रिमंडळ बैठकीतही आपण आक्रमक असल्याचं शिवसेनेने दाखवून दिलेलं आणि राज्यमंत्री बैठकीवर बहिष्कार टाकून शिवसेनेचे मंत्री निघून आलेले आहेत। मंत्रिमंडळाची बैठक आज होती आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर ही पहिलीच बैठक होती, त्यामुळे या बैठकीत शिवसेनेचे मंत्री काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। आणि बैठक सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन दिलं आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे या निवेदनाद्वारे केलेली आहे। आणि हे निवेदन दिल्यानंतर शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झाल्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला आणि शिवसेनेचे सर्व मंत्री जे आहेत ते दिवाकर रावते जे शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री त्यांच्या दालनामध्ये बैठक या सर्व मंत्र्यांची सुरू आहे। आणि प्रामुख्याने रस्त्यावर आक्रमक असलेली शिवसेना आता मंत्रिमंडळातही आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। अमोल, प्रामुख्याने यापूर्वी सुद्धा शिवसेनेने अनेकदा कर्जमाफीची मागणी केली होती, परंतु ती मागणी विधानसभेत केली होती, रस्त्यावर केली होती, पण मंत्रिमंडळ बैठकीमध्ये थेट शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला नव्हता। अनेकदा विविध विषयांवर शिवसेना निश्चितच आक्रमक झाली होती, पण कर्जमाफीच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच शिवसेनेने थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यामुळे निश्चितच मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। कारण तिकडे शेतकऱ्यांच्या संपामुळे हा संप कसा संपवायचा किंवा याला कसं तोंड द्यायचं या विवंचनेत मुख्यमंत्री आहेत। त्यांनी 31 लाख शेतकऱ्यांना, अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफीची घोषणा सुद्धा केलेली आहे आणि 31 ऑक्टोबर 2017 म्हणजे येणाऱ्या ऑक्टोबर पूर्वीच ही कर्जमाफी जाहीर दिली जाईल असं स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे। तरी सुद्धा शेतकऱ्यांचा संप जो आहे तो सुरू आहे आणि या संपाला शिवसेनेने पाठिंबा दिला होता। या संपामध्ये शिवसेनेचे आमदार उतरले होते रस्त्यावर, शिवसेनेचे कार्यकर्ते उतरले होते आणि आता मंत्रिमंडळातही शिवसेना आक्रमक झालेल्या, त्यामुळे निश्चितच संपाला तोंड देताना मेटाकुटीला आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समोरील अडचणी आणखीन वाढण्याचे चिन्ह आहेत। अमोल, दीपक, आजच्या बैठकीमध्ये जरी शिवसेनेचे मंत्री उपस्थित नसले तरी सुद्धा ही मंत्रिमंडळ बैठक पार पडते आहे आणि काय प्रमुख अजेंडा असणार आहे आजच्या बैठकीचा? या संपाबाबत काय तोडगा निघू शकतो किंवा काय भूमिका या बैठकीमध्ये मांडली जाऊ शकते? अमोल, यापूर्वी सुद्धा शिवसेनेने वेगवेगळ्या मुद्द्यांवरती मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना घेण्याचा प्रयत्न केला। यापूर्वी सुद्धा एकदा समृद्धी महामार्गावरून शिवसेनेने मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच शिवसेनेने मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकलेला आहे आणि तसं निवेदन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी। दुसरीकडे शिवसेनेच्या मंत्र्यांशिवाय सुरू असलेल्या बैठकीत निश्चितच मुख्यमंत्री हे भाजपच्या मंत्र्यांसोबत चर्चा करतील की आता जो भविष्यात पेचप्रसंग यातून निर्माण होईल, कारण शिवसेनेची भूमिका अद्यापही मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची नसली तरी मंत्रिमंडळात राहून शिवसेना वारंवार सरकारला त्रास देत आहे, मुख्यमंत्र्यांना त्रास देत आहे, भाजपला त्रास देत आहे। त्यामुळे आता पुढे काय निश्चित भूमिका करावी या संदर्भात कदाचित मुख्यमंत्री शिवसेनेच्या भाजपच्या मंत्र्यांशी चर्चा करतील। आणि प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की वारंवार शिवसेनेकडून ही कोंडी जी केली जाते भाजपची आणि सरकारमध्ये राहूनही सरकारमध्ये असताना भाजपला आणि सरकारला बदनाम करण्याची मोहीम जी शिवसेनेने आखलेली आहे त्याच्यातून आता मार्ग काढावा लागेल मुख्यमंत्र्यांनी। कदाचित त्या संदर्भात ते भाजपच्या मंत्र्यांशी चर्चा करतील। काल रात्री सुद्धा मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सर्व मंत्र्यांची बैठक घेतली होती आणि शेतकरी संपासंदर्भात जो लोकांमध्ये गैरसमज झालेला आहे सरकारबद्दल आणि सरकारची जी प्रतिमा मलिन झालेली आहे ती सुधारण्यासाठी आता मंत्र्यांनी सर्व पुढाकार घ्यावा आपापल्या जिल्ह्यामध्ये। या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या काल रात्री मुख्यमंत्र्यांनी सर्व भाजपच्या मंत्र्यांना दिल्या होत्या। आज पुन्हा एकदा त्याच विषयावरती मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल। विशेष निर्णय होण्याची शक्यता नाहीये, कारण एवढ्या सगळ्या अडचणींमुळे सध्या मुख्यमंत्र्यांसमोर
सुद्धा शेतकऱ्यांचा संप हा एकच अजेंडा आहे की या संपातून मार्ग कसा काढायचा, शेतकऱ्यांची समजूत कशी काढायची आणि त्या अनुषंगाने भाजपची रणनीती कदाचित पुन्हा एकदा या मंत्रिमंडळ बैठकीत, ज्याला फक्त भाजपचे मंत्री हजर आहेत, त्याच्यात चर्चिले जाईल अशी शक्यता आहे. अमोल. बिलकुल. दीपक, विशेषतः शिवसेनेने जी भूमिका घेतलेली आहे, पहिल्यांदाच मंत्रिमंडळ पातळीवर शिवसेनेने जाहीरपणे मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन ही भूमिका घेतलेली आहे. जसं तुम्ही म्हणालात की यापूर्वी रस्त्यावर बोलताना शिवसेना भूमिका मांडायची किंवा बाहेर ही भूमिका मांडायची, मात्र आज शिवसेना एक पाऊल पुढे गेली आणि त्यांनी जाहीरपणे मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन आणि मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ फिरवून आपली भूमिका आता स्पष्ट केलेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या पातळीवर आणि ऑफिशियली मंत्रिमंडळ पातळीवर शिवसेनेने ही भूमिका घेतल्यामुळे भविष्यामध्ये शिवसेना भाजप संबंध आणि राज्य कारभाराच्या दृष्टीने काय भविष्य असू शकेल? अमोल, वेगवेगळ्या विषयांवर आक्रमक भूमिका घेणारी शिवसेना सत्तेत काय याचा सवाल वारंवार विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. विरोधकांनी यापूर्वी सुद्धा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरती शिवसेना आंदोलन करते, सरकारवर टीका करते, मुख्यमंत्र्यांवर टीका करते. मग शिवसेना सरकारमध्ये सहभागी काय आहे किंवा मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना हा मुद्दा का उपस्थित करत नाही? विरोधकांनी तर शिवसेनेला आव्हान दिलं होतं की कर्जमाफीची मागणी जर शिवसेनेची खरी असेल तर त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा आणावा आणि चर्चा करावी. पुन्हा एकदा शिवसेनेने थेट मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा चर्चेला घेण्याचं त्याचा घेतलेलं नाहीये, कारण आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होऊन बैठकीत सुद्धा शिवसेनेचे मंत्री हे मुख्यमंत्र्यांना जाब विचारू शकले असते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आणि मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करता आली असती. परंतु शिवसेनेच्या मंत्र्यांनी जो आहे तो बहिष्काराचा पवित्रा घेतला. निश्चितच त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनात मागणी केली आहे की शेतकऱ्यांची जी आहे ती संपूर्ण कर्जमाफी करावी. परंतु एकीकडे ही मागणी करत असताना केवळ मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे ही मागणी केलेली आहे. राज्यमंत्री बैठकीत सहभागी होऊन शिवसेनेचे मंत्री ही मागणी करू शकले असते, मंत्रिमंडळ बैठकीत आक्रमक होऊ शकले असते, परंतु तो पवित्रा न घेता बहिष्काराचा पवित्रा शिवसेनेने घेतला आणि मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकत त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय केवळ. आता विरोधक पुन्हा याचा समाचार घेतील की शिवसेनेची दुटुप्पी भूमिका आहे की एकीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची, मागणी करायची, परंतु ही मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मांडायची नाही. त्यामुळे शिवसेना ही भूमिका थेट का घेत नाही असा सवाल निश्चितच या संदर्भात उपस्थित होतो. मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार हे एक अस्त्र होऊ शकतं, परंतु जेव्हा आपण मंत्रिमंडळामध्ये आहोत तेव्हा एखादा मुद्दा जर चर्चेला घ्यायचा असेल किंवा त्याच्यावर निर्णय करायचा असेल तर निश्चितच तो मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत मांडायला हवा आणि ती संधी मंत्र्यांना होती शिवसेनेच्या. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिवसेना मुख्यमंत्र्यांसमोर ही भूमिका मांडू शकली असते की शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकार काय करते किंवा संपूर्ण कर्जमाफी संदर्भात सरकारची काय भूमिका आहे. केवळ काही शेतकऱ्यांसाठी नव्हे तर सरसकट कर्जमाफी करावी ही जी शिवसेनेची भूमिका आहे ती शिवसेनेचे मंत्री आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडू शकले असते, परंतु तसं न करता त्यांनी बहिष्कार टाकलाय. बिलकुल. दीपक, आपल्याबरोबर सध्या शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत आहेत. राऊतजी, मंत्रिमंडळ बैठकीकडे शिवसेनेनी पाठ फिरवल्याचं चित्र सध्या दिसतं आहे. काय नेमकी आता शिवसेनेची भूमिका असणार आहे याबाबत? बघा, पाठ फिरवले वगैरे शब्द चुकीचे आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय झालंय आणि काय नाही याच्यावरती मंत्री बोलतील, पण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयाचं राजकारण सरकारतर्फे केलं जात आहे ते चुकीचं आहे. तुम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अशा प्रकारे बदनाम करू शकत नाही. मुख्यमंत्री सातत्यानं सांगतायत की काही राजकीय पक्ष आंदोलनात उतरले, काही राजकीय पक्षाने हिंसा केली, काही पक्ष शेतकऱ्यांच्या संपात सहभागी झाले. हे काही पक्ष म्हणजे कोण? जर त्यांच्या शिवसेनेवरती रोख असेल तर त्यांनी शिवसेनेचं नाव घेऊन बोलायला पाहिजे. आणि आम्ही ठामपणे सांगतो की आम्ही शेतकऱ्यांच्या संपात उतरलो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिलेला आहे आणि यापुढेही देत राहू. सरकार कोणाचं आहे याच्याशी शिवसेनेला काही पडलेलं नाही. बिलकुल. सरकारमध्ये राहून शिवसेना अशा प्रकारे भूमिका घेतेय याबाबत जी टीका होतीये, टीका बघा, टीका करणारे कोणाला आम्हाला माहिती आहे. जर मुख्यमंत्र्यांच्या भाषेत सांगायचं तर टीका करणारे कोण यांची माहिती आमच्याकडे आहे आणि त्यांना टीका करणाऱ्यांच्या मागचे बोलवते धनी कोण ही आम्हाला माहिती आहे. बिलकुल. संजय राऊतजी, असा एक प्रश्न आहे की जी काही मंत्रिमंडळात तुमची भूमिका असेल ती मंत्रिमंडळ बैठकीत जाऊन शिवसेनेचे मंत्री वारंवार मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या भूमिका मांडलेल्या आहेत. शिवसेनेची भूमिका ही काय लपून राहिलेली नाहीये. सरसकट कर्जमुक्ती ही शिवसेनेची भूमिका सातत्यानं राहिली आहे आणि सरकार ज्यांच्या हातामध्ये आहे
त्यांनी आता हा उगाच घोळ घालत बसू नये. त्यांनी महत्वाच्या लोकांना बोलवायला पाहिजे, शिवसेनेशी चर्चा करायला पाहिजे. राजकीय कार्यकर्ते हे शेतकरी असतात आणि शेतकरी राजकीय कार्यकर्ता असतो. उगाच सरकारने राजकारण करू नये. बिलकुल. राऊत साहेब, आत्तापर्यंत शिवसेनेबाबत जे बोललं जात होतं की शिवसेनेने जाहीरपणे ही भूमिका मांडलेली आहे, मात्र ती सभागृहाच्या बाहेर बहुतांशी मांडलेली आहे. आज शिवसेनेला ही संधी होती की मंत्रिमंडळ बैठकीत जाऊन ही भूमिका मांडावी, ती शिवसेनेने का दवडली आहे? हे तुम्ही कोण सांगणार की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफीवर चर्चा झाली नाही म्हणून? गेले 3 वर्ष सरकारच्या स्थापनेपासून प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफीवर चर्चा झालेली आहे. आणि यासाठी मंत्रिमंडळाची बैठकच पाहिजे असं नाही. शिवसेनेची भूमिका सरकारला माहिती आहे. आम्ही केंद्रामध्ये प्रधानमंत्र्यांना भेटून सांगितलेलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतले फार आता बंद केलं पाहिजे. बिलकुल. राऊत साहेब, सध्या तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सुद्धा आपल्या सोबत आहेत. दीपक, तुम्ही बोलू शकता. राऊत साहेब, प्रामुख्याने बहिष्कार हे अस्त्र होऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही मंत्रिमंडळामध्ये सहभागी आहात तेव्हा मुख्यमंत्र्यांना बहिष्कार अस्त्र होऊ शकत नाही हे तुम्हाला कोणी सांगितलं लोकशाहीमध्ये? नाही, पण तुम्ही मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी आहात. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी असू किंवा नसू हा पहिला प्रश्न, हा तुमचा प्रश्न चुकीचा आहे. आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरसकट कर्जमाफीवरती गेल्या 3 वर्षामध्ये 100 वेळा याच्यावरती चर्चा केलेली आहे. आणि जर माननीय मुख्यमंत्री या विषयाचं, शेतकऱ्यांच्या संपाचं, शेतकऱ्यांच्या बंदचं राजकारण करीत असतील तर मला असं वाटतं शिवसेनेनं ठामपणे एक भूमिका घेतली आहे आणि त्या ठाम भूमिकेशी उद्धव ठाकरे अजूनही ठाम आहेत. नाही, पण हाच जाब तुम्हाला थेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तुमच्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना विचारता आला असता, पण तुम्ही निवेदन देऊन केवळ निघून आले मंत्री. जाब विचारायचा प्रश्न येतोच कुठे? जर आमची मागणीच आहे तर जाब कशाला विचारायला पाहिजे? आमची मागणी आहे. आम्ही सरकारमध्ये आहोत. मुख्यमंत्र्यांना आमची भूमिका माहीत आहे. मुख्यमंत्र्यांनी या विषयावरती सर्वसमावेशक भूमिका घेऊन चर्चा करायलाच पाहिजे. तुम्ही राजकारण कसलं करताय? नाही, तुम्ही जेव्हा म्हणताय की मुख्यमंत्री राजकारण करतायत तर याच राजकारणाच्या विषयावरती शिवसेनेचे मंत्री म्हणतात काही गरज नाही, काहीही गरज नाही, विचारू शकले असते ना. काही गरज नाही. मुख्यमंत्री भूमिका घेतील, शिवसेना शिवसेनेची भूमिका घेईल. म्हणजे तुम्ही शिवसेना एक प्रकारे पळ करता असं वाटत नाही का? मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी शिवसेनेनं पळ काढण्याची गरज नाहीये. हे बघा, इथे तुम्ही शब्द वापरू नका पळ काढण्याचे वगैरे. शिवसेना कमरेला तलवार लावूनच शोधते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर. मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी. ती विरोधी पक्षात त्यांनी जी भूमिका घेतली त्यापासून त्यांनी पळ काढू नये असं आम्ही विचारलं तर चालेल का? बिलकुल. राऊत साहेब, अत्यंत निकराचा असा हा प्रश्न झालेला आहे आणि त्यामुळे जो कळीचा प्रश्न आहे की कधीपर्यंत शिवसेना वाट बघणार आणि कधी सत्तेतनं बाहेर पडण्याचा निर्णय घेणार? हा प्रश्न जो तुम्ही विचारताय ना, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. थांबा. बिलकुल. 2.5 वर्षांपासून महाराष्ट्र थांबलेला आहे याच प्रश्नाची वाट. महाराष्ट्र थांबलेला नाहीये, मीडिया थांबलेला आहे. ठीक आहे, हा मीडिया थांबला असं समजून याचं उत्तर कधी मिळेल आम्हाला? मिळेल ना तुम्हाला उत्तर. ही लढाई जी निकराची ही शिवसेनेने सुरू केलेली आहे आणि ह्या लढाईची सुरुवात आणि शेवट सुद्धा शिवसेनाच करेल आणि ते सुद्धा सकारात्मक करेल. ठीक आहे. दीपक तुम्ही बोलू शकता. राऊत साहेब, यापूर्वी खिशात राजीनामे घेऊन शिवसेनेचे मंत्री फिरत होते. आता कर्जमाफीच्या मुद्द्यावरती मंत्रिमंडळ बैठकीत बहिष्कार घालताय. अनेकदा तुम्ही सरकार विरोधात भूमिका घेताय. अशा वेळेला लोकांना प्रश्न पडतो की शिवसेना सरकारमध्ये मग सहभागी का आहे? कारण कुठल्याही विषयामध्ये शिवसेना सहभागी होत नाही, अशा प्रकारे बहिष्कार टाकते. माहितीसाठी सांगतो की हे आंदोलन जे सुरू आहे शेतकऱ्यांचं, त्याच्यामध्ये सरकारमध्ये असण्याचा नसण्याचा प्रश्न येत नाही. हे शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये विरोधी पक्षात असताना स्वतः भारतीय जनता पक्ष सुद्धा सामील झाला होता. शेतकऱ्यांची दिंडी सुद्धा गोपीनाथराव मुंडे यांनी काढली होती. त्या दिंडीमध्ये सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे सुद्धा सामील झाले होते. तेव्हा विरोधी पक्षात जे होतो त्या भूमिकेशी आम्ही आजही ठाम आहोत. ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, कारण सरकार त्यांचं आहे. आमच्या सरकारला फक्त टेकू आहे. लोकांमध्ये हाच संभ्रम आहे की शिवसेना सरकारमध्ये लोकांमध्ये अजिबात संभ्रम नाही आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. नाही, मग तुम्ही सरकारमध्ये असून मागण्या का करताय? तुम्ही ते निर्णय घ्यायला भाग का पडत नाही? लोकांमध्ये संभ्रमाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. आम्ही लोकांमध्ये असतो. आणि मग लोकांना तुम्ही मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होऊन निर्णय घ्यायला मुख्यमंत्र्यांना भाग का पडत नाही? तुमच्या माहितीसाठी सांगतो, मंत्रिमंडळाचा वरती बहिष्काराचा हा काही पहिला प्रसंग नाही आहे. यापूर्वी सुद्धा जनतेच्या प्रश्नावरती आमचा सरकारची संघर्ष चालूच राहील. ठीक आहे, धन्यवाद संजय राऊत. झी 24 तासला आपण ही प्रतिक्रिया दिलीत सविस्तर त्याबद्दल.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.